कोहऱ्यामध्ये चालत असणारा ताबूत, मृत्यूचा तहानलेला, प्रत्येक 10 वर्षानंतर तो यायचा प्रत्येक तलाशामध्ये. केसांच्या त्या जंजिरांमध्ये घरांना जकडून घेतलं होतं. आवाजांचा गुंज बनून प्रत्येक श्वासामध्ये गुजरून गेली. राधाने स्वतःला मिटवून गावाला वाचवलं. काल धडकणाऱ्या त्या झाडाने परत एकदा कोणाला तरी बोलवलं. थंडीची एक मोठी रात्र होती आणि गावाची एक रास्त पूर्णपणे कोहऱ्यामध्ये डुबली होती. त्या कोहऱ्याच्या मधून एक जोरात चालणारी मुलगी आपल्याला दिसते. ती राधा असते. राधा खूप जास्त घाबरलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावरतीही खूप जास्त घाम होता आणि ती जोरात लगातार समोर जात होती. गावाचे सगळे दरवाजे मोठ्या साकळ्याने आणि ताळ्याने बांधलेले होते. काही वेळानंतर गावातल्या घराजवळ येऊन थांबते आणि बघते. ती दरवाजा खटखटवते आणि त्याला लवकरात लवकर खोलवायचा प्रयत्न करते. काकी, दरवाजा खोला, मी आहे राधा, लवकर करा, लवकर या. दरवाजा उघडतो आणि समोर राधाची काकी सावित्री उभी होती. राधा लवकरच आतमध्ये जाते आणि सावित्री लगेचच दरवाजा बंद करते. घराच्या आतमध्ये तेलाचे दिवे चालू होते, ज्यांच्या हलक्याच्या रोशनीमध्ये पूर्ण घरामध्ये रोशनी होत होती. खोलीची पूर्ण खिडकी आता लाकडाच्या तक्त्याने बंद केली होती, कारण बाहेर रोशनी नाही गेली पाहिजे. भिंतींवरती लाल रंगाने अलग अलग पवित्र चिन्ह बनवले होते. खोलीच्या मधोमध ठेवलेल्या पलंगवरती मीरा आपल्या बिछाण्यावरती खूप जोरजोरात रडत होती. हे सर्व काय आहे काकी? पूर्ण गावामध्ये मातंग चालू आहे आणि शांतता का? लोक आपल्या घराला जेल का बनवतायत? तू शहरात आली आहेस, तुला नाही माहिती, इथे हवा पूर्ण बदलली आहे. मागच्या 3 दिवसामध्ये 3 लोक गायब झाली आहेत आणि जे भेटतात ते मनुष्य नाही राहत. ताई, आज रात्री मी वडाच्या झाडाजवळ त्याला बघितलं. एक मोठासा काळा संदूक. गावातली लोक त्याला ताबूत बोलतात. ते स्वतःहून चालतं आणि जागा बदलतं. ताबूत? या गावामध्ये कोणी ईसाई नाही राहत, तर ताबूत कुठून येईल? आणि संदूक आपल्या स्वतःहून कसं चालेल? हे सर्व वहम आहे. हे वहम नाही आहे राधा, ही जुन्या पापांचा हिसाब आहे. जेव्हा ताबूत येतो तर तो खाली नाही जात, त्याला एक शरीर पाहिजे असतं. हे सर्व ऐकून राधा पूर्णपणे घाबरते. दुसऱ्या सकाळी गावाच्या चौकामध्ये कित्येक गावातली लोक एकत्र येतात. मधोमध विक्रम उभा राहतो, जो एक युवक आणि मजबूत शरीराचा मनुष्य होता. सर्वजण त्या ताबूतला खूप हैराणीने बघत होते, जो अचानक तिथे दिसतो. तेवढ्यातच राधा समोर जाऊन मधोमध येते. विक्रम, हे काय आहे आणि कोणी ठेवलं याला इथे? माहिती नाही. सकाळी जेव्हा ऊन आलं तर हे इकडेच होतं. मी ह्याला बाजूला करायचा प्रयत्न केला, पण हे माझ्याकडून हल्लच नाही गेलं. असं वाटतंय की ह्याचे मुळे जमीनच्या खोलात गेली आहेत. हे शक्यच नाही. हे फक्त एक लाकडाचं संदूक आहे. लाकडाचा आपला एक जीव असतो राधा, आणि या लाकडाने मृत्यू पाहिला आहे. याच्या आतून खरचटायचा आवाज येतो, जसं कोणी नखांनी आतली भिंत फाडत आहे. राधा ताबूतकडे बघते आणि एका क्षणासाठी तिला असं वाटतं की त्याचं ढाकण थोडंसं हललं आहे. ती घाबरूनच एक पाऊल मागे जाते. रात्रीला राधा घरामध्ये खिडकीच्या जवळ बसली होती. गावामध्ये चालत असलेल्या गोष्टींना घेऊन तिच्या मनामध्ये कित्येक तरी विचार चालू होते. तेवढ्यातच तिथे सावित्री येते आणि तिच्याशी बोलायला लागली. राधा, खिडकी बंद कर. सूर्य आता मावळला आहे. आता तो बाहेर निघेल. कोण बाहेर निघेल? काकी, तुम्ही मला साफ साफ का नाही सांगत? ही भीती मला एकदा मारून टाकेल. वर्षाआधी या गावामध्ये एक सुतार राहत होता. तो खूप लालची होता. त्याने एक असा ताबूत बनवलं जो कधीच जुना नाही होणार. त्याने त्याच्यामध्ये स्वतःच्याच बायकोला जिवंतपणे दफन केलं होतं, कारण ती त्याला सोडून नाही गेली पाहिजे. तेव्हापासून ते ताबूत प्रत्येक 10 वर्षानंतर परत येतं. ही तर फक्त एक गोष्ट आहे. तुम्ही सर्व याच्यावरती विश्वास कसा ठेवू शकता? तेवढ्यातच घराच्या दरवाजावरती जोरात आवाज यायला चालू होतो.
दोन्ही दरवाजाकडे जाऊन कर बघतात तर तो आवाज लगातार येतच होता. जसंच राधा दरवाजा खोलणार होती तेवढ्यातच तिथे मीराही येते. नाही ताई, नका खोलू, तो आपल्याला घेऊन जाईल. मला बघायचं आहे की बाहेर कोण आहे. जर कोणता प्राणी असेल तर मी त्याला हाकलून लावेल. असं करणं कोणत्या मृत्यूला दावत देण्यासारखं आहे. असं नको करूस. राधा थांबते आणि काही क्षण विचार करते आणि मग ती दरवाजाच्या दरारावांना बाहेर बघते. बाहेर तिला कोणी मनुष्य नाही दिसत तर दरवाजाच्या ठीक समोर तोच तो ताबूत ठेवला होता. असं वाटत होतं की तो स्वतःहून तिथे आला असेल. हे बघून राधा खूप घाबरते. हे इथे कसं आलं? ह्याला उचलण्यासाठी 4 मनुष्यांची गरज लागेल. तो आला आहे. तो या घरामध्ये कोणाला तरी शोधतोय. तेवढ्यातच घराच्या बाहेर ठेवलेल्या ताबूतमधून हलण्याचा आवाज येतो. तिघही जण खूप जास्त घाबरतात आणि किचनमध्ये उभे राहतात. त्यांनी दरवाजाच्या समोर एक भारी अलमारी सरकून कर लावली होती. खरोचण्याची आवाज आता थांबली होती, पण आता तिकडची शांतता अजूनच जास्त भीतीदायक वाटत होता. मीरा, विक्रम कुठे राहतो? काय त्याचं घर जवळ आहे? गावाच्या आखरीमध्ये जंगलाच्या जवळ, पण तुम्ही आता बाहेर नाही जाऊ शकत. विक्रमपासून लांब राहा राधा. तो त्या जुन्या सुताराच्या नातेवाईक आहे. रक्त कधी खोटं नाही बोलत. अचानक छतवरनं तुटणारी आवाज येतो. त्या छतवरनं माती खाली पडते. तेव्हा त्यांना समजून येतं छतवरती कोणती तरी भारी गोष्ट आहे आणि घासतंय. राधा समजून जाते की ती आता अशीच लपून नाही राहू शकत. यानंतर राधा मागच्या छोट्याशा खिडकीतनं बाहेर जाते आणि सरळ निघून जाते. राधा हळूहळू चालून कर घराच्या समोर जाते, कारण तिला माहिती करायचं होतं की बाहेर काय आहे. तिच्या हातामध्ये एक लोह्याची रॉड होती. ती बघते की ताबूत अजूनही घराच्या समोर होता. आधी त्याचं ढाकण थोडंसं उघडलेलं होतं. राधा हिम्मत करून समोर जाते आणि रॉडच्या मदतीने ताबूतचं ढाकण पूर्णपणे खाली फेकते. आतमधला नजारा बघून ती पूर्णपणे घाबरून जाते. ताबूतच्या आतमध्ये सडलेले, उलझलेले आणि केसांचा ढीर पडला होता. तो हळूहळू श्वास घेताना दिसतो. हे काय आहे? जसंच राधा त्या संदूकच्या आतमध्ये बघायचा प्रयत्न करते तेवढ्यातच त्यामधून एक पिवळ्या रंगाचा अर्धा सडलेला हात बाहेर येतो, ज्याची खूप टोकदार आणि लांब नखं होती. हे बघून राधा पूर्णपणे घाबरते आणि लगेचच तिथून धावते आणि जंगलाच्या रस्त्याकडे धावते. ती विक्रमला शोधण्याचा प्रयत्न करते. विक्रम आपल्या कार्यशाळेमध्ये काम करत होता. तो लाकडांच्या तुकड्याला कापून कर त्यांना आकार देत होता. पूर्ण खोली विस्कटलेली होती. चारीकडे लाकूड आणि त्याचे तुकडे पसरलेले होते. तेवढ्यातच राधा घाबरतच तिथे आतमध्ये जाते आणि विक्रमला काम करताना बघते. विक्रम माझी मदत कर. ते ताबूत माझ्या काकीच्या घरी आहे. त्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. विक्रम काही न मागे बघता एक शांत आवाजामध्ये बोलतो. मी तुला इकडे यायला नव्हतं सांगितलं होतं राधा. लाकडाचा आपला एक जीव असतो. जेव्हा त्याला तहान लागते तेव्हा ती आत्मा मागते. तुला काय बोलायचंय? तू पागल झालायस काय? आपल्याला गाव सोडून धावावं लागेल. विक्रम मागे वळतो. त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते आणि त्याचा चेहरा आता खूप भीतीदायक झाला होता. पळून जाशील कुठे तू? हे ताबूत गावाची रेष सोडून नाही जात. याला फक्त एक पाहुणं पाहिजे असतं आणि यावेळी त्याने तुला निवडलं आहे. हे बघून राधा पूर्णपणे घाबरून जाते. दुसरीकडे सावित्री आणि मीराची भीती आता वाढतच चालली होती. दरवाजाच्या समोर ठेवलेली अलमारी आता जोरजोरात हलायला लागली होती, जसं की कोणती भीतीदायक ताकद घराच्या आतमध्ये यायचा प्रयत्न करत असेल. मीरा, खिडकीच्या बाहेर धाव, लवकर कर. जसंच मीरा उठते, घराच्या प्रत्येक कोपऱ्यातमधून केसांची लटं आतमध्ये येतात. हळूहळू रेंगतच बाहेर यायला चालू करतात. काही क्षणातच ते दोघंही जण चारीकडून घेरून जातात.
आणि मग त्या केसांची लटी मीराच्या पायांना पूर्णपणे जखडून घेण्याचा प्रयत्न करतात. आई, आई मला वाचव. सावित्री लगेचच उठते आणि मीराला मागे खेचायचा प्रयत्न करते. राधा पूर्ण ताकद लावून परत घराच्या साईडला धावते. पूर्ण घनदाट जंगलामध्ये तिला समजून येतं की विक्रम अजूनही तिचा पाठलाग करतो. तो धावत नसतो, पण तरी सुद्धा प्रत्येक क्षणामध्ये तो राधाच्या खूप जवळ येतो. राधा जेव्हाही मागे वळून बघते, विक्रम ठीक तिच्या मागे आधीपेक्षा जास्त जवळ दिसतो. जसंच राधा घराच्या बाहेर पोहोचते, ती समोरचं दृश्य बघून पूर्णपणे घाबरून तिथे उभी राहते. ताबूत पूर्णपणे घराच्या छतच्या वरती हवेमध्ये फिरत होता आणि केसांची लटे पूर्ण छतवरती होती. काकी, मीरा, बाहेर या. जशीच राधा समोर जाते, ती बघते की घराच्या बाहेर जमिनीमध्ये एक गड्डा खुदलेला होता. तो पूर्ण ताबूतच्या आकाराचा होता. राधा त्याला पार करून समोर जाते आणि कसं तरी दरवाजा खोलते. घराच्या आतमध्ये येताच राधा बघते की तिथे कोणीच नव्हतं. नाही सावित्री दिसते आणि नाही मीरा. पूर्ण घरामध्ये फक्त आता जुने लाकडं आणि मृत्यूचा वेगळाच दुर्गंध पसरला होता. राधा तरी सुद्धा हळूहळू आतमध्ये जाते. तेवढ्यातच त्या खोलीच्या मधोमध तोच ताबूत तिच्या समोर येतो. पण ह्या वेळेला तो जमिनीवरती नव्हता, तर दरवाजासारखा तो सरळ उभा होता. त्याच ताबूतच्या आतमधून विक्रमचा आवाज बाहेर येतो आणि बोलतो, तो आतमध्ये आहे राधा. तो ताबूत मध्ये गेलाय. आता फक्त तुझी कमी आहे. हे काय होतंय? काय केलंस तू त्यांच्यासोबत? मी नाही, त्यांनी स्वतःला दिलं. या गावाला वाचवण्यासाठी प्रत्येक 10 वर्षांनंतर एक बलिदान द्यावं लागतं. तुझ्या काकूनेच तुला शहरातून परत बोलवलं होतं. त्यांना माहिती होतं की यावेळी त्यांची पाळी आहे, पण तिने तुला फसवलं. हे सर्व ऐकून राधा घाबरून कर ताबूतकडे बघते. तेवढ्यातच ताबूतचं ढक्कन हळूहळू बाहेरच्या साईडला उघडतो. राधा बघते की त्याच्या आतमध्ये सावित्री आणि मीरा फसलेले होते. त्यांचं शरीर आता हळूहळू वितळून कर ताबूतमध्ये मिसळत होतं. आतमध्ये ये राधा, इथे खूप सुकून आहे. इथे कोणतीच भीती नाही. कधी नाही. राधा आपला ठेवलेला दिवा उचलते आणि ताबूतकडे फेकते, पण आग ताबूतला जाळायचं विसरून त्यामध्ये समावेश होते. तेवढ्यातच विक्रम घराच्या आतमध्ये येतो आणि राधाच्या खांद्याला पकडतो. हे बघून राधा पूर्णपणे घाबरते. ताबूत कधी मोकळं नसतं राधा. जर तू आत नाही गेलीस तर हे पूर्ण गाव ताबूत बनून जाईल. यासोबतच केसांची लटं राधाच्या शरीरावरती चालायला चालू करतात आणि तिला पूर्णपणे जखडून घेतात. जर ह्याला एक जीव पाहिजे असेल तर त्याला तोच जीव मिळेल ज्याने ह्याला सुरू केलं होतं. राधा कसं तरी विक्रमचाही हात पकडते. जसंच ती असं करते, केसांची लटे विक्रमच्या पूर्ण हातावरती फिरायला चालू होतात. तू त्याच सुताराचा रक्त आहेस ना, तर हे तुझंच वजा आहे. दोघे जण सोबत त्या ताबूतच्या आतमध्ये जातात आणि त्याचं ढाकण स्वतःहूनच बंद होतं आणि ह्यानंतर पूर्ण घर आता मोकळ्या शांततेमध्ये निघून जातं. या घटनेनंतर गावामध्ये परत एकदा शांतता परत येते. दुसऱ्या 10 वर्षापर्यंत नाही कोणती भीती दिसते आणि नाही त्या ताबूतचा कोणता निशाण दिसतं. पण ज्या जागी तो ताबूत मिळाला होता त्या जागेवरती एक नवीन झाड होतं. रात्रीच्या शांततेमध्ये त्याचं हृदयाचे ठोके आपल्याला ऐकू येतात, जसं तो कोणत्या नवीन जीवनाचा वाट बघत असेल.